नमस्कार मंडळी, मी जौहरची स्नेहा. तर मंडळी, आज खूप दिवसानंतर मी कुठेतरी बाहेर जाण्यासाठी निघाली होती. आम्ही विक्रमगडमध्ये पोहोचलो. आज होता बुधवार आणि विक्रमगडचा बाजार होता, म्हणून भरपूर गर्दी होती आणि भरपूर अशी वेगवेगळी दुकानं पण लागली होती. मस्त आमचा छान असा शांततेत प्रवास चालू होता. निवांत गाडीमध्ये आम्ही गप्पा मारत होतो. आम्ही बोईसरमध्ये पोहोचलो. आमचं एक सिक्रेट काम होतं, ते आम्ही पूर्ण केलं आणि मग नंतर आम्ही थेट धाव घेतली डी-मार्टला. आता इथे पोहोचल्यानंतर सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला भेटतात, म्हणून हे घेऊ का ते घेऊ, आणि बाय वन गेट वन तर चालूच असतं. मग काय खाऊ वगैरे आम्ही भरपूर घेतलं, बाकी दुसरी काय आम्ही शॉपिंग वगैरे केली नाही. तसं काही गोष्टी अशा स्वस्त पण असतात, महाग पण असतात, पण आम्ही जास्त काही घेतलं नाही. खाऊ वगैरे घेतली आणि आमचा छोटा त्याला भूक पण खूप लागली होती, म्हणून मग आम्ही इथे हायवेला एका हॉटेलमध्ये थांबलो. आम्ही व्हेज हॉटेलमध्येच आलो होतो, मग आम्ही सगळं व्हेजच मागवलं होतं. आणि इथे पोचल्यानंतर आम्हाला पहिले त्यांनी ही थाळी दिली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे वगैरे होते आणि त्याच्यातनं हे लोणचं कशाचं होतं माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पण खूप टेस्टी लागलं. मस्त पोटभर आम्ही जेवण केलं आणि पावसाचे सुंदर असे हिरवेगार नजारे बघत आम्ही पोहोचलो साक्र्यामध्ये. आणि साक्र्यामध्ये माझे कोण कोण ब्लॉग बघतात या गावामधून कमेंट करून नक्की सांगा. इथे पोरं बसली होती, मग त्यांनी बघितलं कॅमेरा चालू आहे, मग त्यांनी हाय केलं. येत्या वेळेस घाटामध्ये भरपूर भाज्या वगैरे दिसल्या होत्या, म्हणून जाता वेळेस ठरवलं की आपण जाऊन नक्की घेऊया असं घाटामधून भाजी वगैरे. बघितलं तर भाज्या वगैरे काय बहुतेक संपल्या होत्या आणि इथे ना भरपूर ठिकाणी असे काकड्यांचे स्टॉल होते. मग काही इथे थांबलो. भाजी होती एक, पण कुरडी होती. कुरडी तर काय आपल्या माळात पण असते, म्हणून मग मी घेतली नाही. आणि मग या ताईंकडून काकड्या घेतले. ₹50 एक वाटा होता, पण खायला खूप टेस्टी लागल्या, मस्त.